आपलं स्वागत। महत्त्वाची घडामोड आहे। प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा हप्ता आज जाहीर होणार आहे। या योजनेअंतर्गत 9.5 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत। याचा देशभरातील जवळपास 9.25 कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे। पंतप्रधान मोदी शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी। राज्यातील म्हणण्याऐवजी देशभरातील शेतकऱ्यांसाठी म्हटलं तरी काय हरकत नाही। होय, पीएम किसान सन्मान निधी योजनेचे पैसे शेतकऱ्यांसाठी अखेर सरकारने मंजूर केलेले असून आता डायरेक्ट पहिला टप्पा शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती टोटली जमा करण्यात येणार आहे। होय शेतकरी मित्रांनो, आता पूर्ण पैसे तुमच्या बँक खात्यावरती येऊन जमा होणार आहेत। सरकारच्या माध्यमातून आता पूर्ण पैसे वाटपासाठी मोठी घोषणा देखील जाहीर झालेली आहे। त्यामुळे आता तुम्हाला काळजी व चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही। या ठिकाणी बघा, पीएम किसान योजना अखेर प्रतीक्षा संपली असं प्रत्यक्षपणे ते टाकलेलं आहे। तर आता पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये तर जमा होणार। मात्र ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे पैसे मिळत असतात अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 10,000 रुपयांचं अनुदान पण सरकार टाकणार आहे। त्यामुळे आता काळजी करू नका, तुमच्या बँक खात्यामध्ये टोटल 12,000 रुपये अशी रक्कम येणार आहे। 10,000 रुपये अनुदानाचे, पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये। मग हे पैसे आता कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी वाटप सुरू होत आहेत, सर्व याद्यासहित आपण सर्व माहिती बघणार आहोत व कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यामध्ये पैसे वाटपाला सरकार सुरुवात करणार आहे त्यांची पण लिस्ट यादी या ठिकाणी आता जाहीर झालेली आहे। त्याकरिता फक्त आता थोडासा वेळ काढून शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। व महत्त्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्की टाका, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन महत्त्वाच्या बातम्या बघायला मिळतील। तर चला आता सर्व काही माहिती आपण जाणून घेऊयात। तर बघा, या ठिकाणी आता आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी आलेली असून शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा आता जाहीर झालेली आहे। शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पूर्ण पैसे आम्ही वाटपाला सुरुवात करत आहोत असं स्पष्टपणे आता सरकारने सांगितलंय। त्यामुळे आता कोणीही काळजी चिंता करत बसू नका, कारण आता ही एक सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। तर या ठिकाणी बघा, पीएम किसान योजना 2,000 रुपये मंजूर। शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रति शेतकरी 2,000 रुपये वाटपाला सरकार करणार आहे सुरुवात। या ठिकाणी बघा, महत्त्वाची माहिती दिलेली आहे। तसेच आता शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला पीएम किसान योजनेचे पैसे पाहिजे असतील तर प्रत्येक शेतकऱ्यांनी आता सरकारने सांगितलेली 2 कामे पण करावी, कारण जर तुम्ही सरकारने सांगितलेली ही 2 कामे केली नाही तर पीएम किसानचा हप्ता तुमच्या बँक खात्यात जमा होणार नाही। 2 नवीन कडक नियम आता जाहीर झालेले असून जर पीएम किसानचा हप्ता पाहिजे असेल तर ही कामे तुम्हाला लवकरात लवकर आता करावी लागतील, जेणेकरून तुमच्या बँक खात्यामध्ये पूर्णपणे पैसे जमा होऊन जातील। तर या ठिकाणी बघा, सरकारच्या माध्यमातून महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। ते काय सांगितलं आहे तर बघू शकता। भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यात होणार पैशाची वाटप। पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा हप्ता सरकारच्या माध्यमातून जाहीर होऊन दुपारी 12च्या नंतर शेतकऱ्यांच्या खात्यात पूर्ण जमा होईल। आलेल्या माहितीनुसार इथे जिल्ह्यांची यादी देखील सांगितली आहे। नेमका हप्ता आता किती राज्यात मिळाला आहे व किती राज्यामध्ये पुढील टप्पा आता बघायला मिळणार आहे त्यांची लिस्ट आलेली आहे। महाराष्ट्र राज्यात मग नेमका हप्ता किती तासानंतर मिळणार आहे ती पण माहिती या ठिकाणी आलेली आहे व किती वाजून किती मिनिटाला महाराष्ट्रामध्ये पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये सरकार टाकणार आहे ती पण यादी आलेली आहे। आता ती यादी बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला पण कळेल की आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या तालुक्यांमध्ये नेमका हप्ता जमा कधी होणार ही देखील माहिती तुम्हाला कळणार आहे। तर चला आता सर्व काही माहिती आपण सविस्तर जाणून घेण्याचा आता प्रयत्न करूया। तर इकडे बघा, आता आनंदाची बातमी आलेली आहे। पैसे वाटपाला सुरुवात होणार असल्याने शेतकरी देखील आता खुश झालेले आहेत। मात्र ते सरकारने काय सांगितलं आहे तर बघू शकता। आलेल्या माहितीनुसार आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एकाच बटनाच्या माध्यमातून डिजिटल पद्धतीने म्हणजेच की डीबीटीच्या माध्यमातून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या पद्धतीने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2,000 रुपये टाकण्यात येणार आहेत। एवढंच नाही, ज्यांना पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये मिळणार आहेत ना, अशा शेतकऱ्यांना सर्वात आधी 10,000 रुपयांचं अनुदान देखील मिळणार आहे। बघू शकता, हे 10,000 रुपये अनुदान शेतकऱ्यांना आता राज्य सरकार देणार आहे व पीएम किसानचा 2,000 रुपयांचा हप्ता केंद्र सरकार देणार आहे। असे टोटल तुमच्या बँक खात्यात 12,000 रुपये जमा होणार आहेत। मग तुम्हाला अनुदानाचे पण पैसे लवकर पाहिजे असतील तर त्यासाठी सरकारने सांगितलेली ही 2 कामे लवकर करावी लागतील। मग आता नेमकी कोणती कामे करावी लागणार आहेत त्याबाबतची माहिती याच व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पुढे बघायला मिळणार आहे। त्यासाठी फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। तसेच प्रत्येक शेतकऱ्यांनी काम करायचं आहे, आपापल्या जिल्ह्याचं नाव
तालुक्याचं नाव कमेंटमध्ये सांगायचं आहे, जेणेकरून तुमच्या जिल्ह्यात पैसे मिळणार का, तालुक्यात पैसे मिळणार का, मिळणार तर कधीपर्यंत मिळणार ती माहिती देऊयात। त्यासाठी तुम्ही फक्त तुमच्या जिल्ह्याचं व तालुक्याचं नाव कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा। तर या ठिकाणी बघू शकता आता आलेल्या माहितीनुसार 10,000 रुपयांचं अनुदान सरकार वाटप करणार आहे। मग ते पैसे आता ज्यांना पीएम किसान योजनेचा हप्ता मिळत असतो अशा शेतकऱ्यांना ते पैसे सरकार देणार आहे। मग चला आता हे पैसे नेमके कोणत्या जिल्ह्यात वाटप सुरू होत आहेत अशा जिल्ह्यांची नावे सांगतो। जर या जिल्ह्यांच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर 10,000 रुपये अनुदान सर्वात आधी तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे व एवढंच नाही तर लगेच पीएम किसानचे 2,000 रुपये मिळणार आहेत। मात्र यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव देखील असणं गरजेचं आहे। तर चला आता जिल्ह्यांची तालुक्यांची यादी आपण या ठिकाणी बघूयात। तर या ठिकाणी बघू शकता आता आलेल्या माहितीनुसार पहिला जिल्हा अकोला जिल्हा। जर अकोला जिल्ह्यातील तुम्ही राहणारे असाल तर आता अकोला जिल्ह्यामध्ये पूर्ण पैसे वाटप होणार आहे। 10,000 रुपयांचं अनुदान राज्य सरकारने आता मंजूर केलेलं आहे व पीएम किसानचा जर तुम्हाला हप्ता भेटत असेल तर मग काळजी करण्याचं कारण नसून 10,000 रुपयांचं अनुदान पण तुम्हाला नक्कीच भेटणार आहे। अकोला जिल्ह्याचं नाव पण यादीत स्पष्टपणे आता सरकारने टाकलेलं आहे, त्यामुळे तुम्ही काळजी करणं चिंता करणं आता सोडून द्या, कारण की सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय आता राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेला आहे। एक सर्वात मोठे आनंदाची देखील बातमी आपण बोलू शकतो। यानंतर इकडे बघा पीएम किसान योजनेची प्रतीक्षा संपली असं स्पष्ट म्हणणं सरकारचं पाहायला मिळत आहे। म्हणजेच की आता तुमची प्रतीक्षा संपलेली आहे। आता पैसे वाटप होणारा पुढचा जिल्हा नांदेड। तर इकडे बघा हा जो नांदेड जिल्हा आहे ना, या ठिकाणी पण पैसे आता जमा होणार असून शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती टोटल पैसे जमा होणार आहेत। नांदेड जिल्ह्यातील शेतकरी मित्रांनो, तुम्हाला एका योजनेचे नाही, 2 योजनेचे नाही तर 3 योजनेचे पैसे मिळणार आहेत। पीक विमा देखील नांदेडसाठी मंजूर झालेला आहे। त्यानंतर आता अनुदानाचे 10,000 रुपये नुकसान भरपाईची व आता पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये पण नांदेड जिल्ह्यामध्ये सर्वात आधी जमा होणार आहे। तर बघा नांदेड जिल्ह्याचं पण नाव यादीत आलेलं असून आता पीएम किसान योजनेचे पैसे नांदेड जिल्ह्यामध्ये देखील आता पुढच्या काही तासात जमा होणार आहेत, कारण की 48 तासाच्या नंतर लगेच आता पैसे वाटपाला सुरुवात केली जाणार आहे। 48 तासापर्यंत सरकार पूर्ण रक्कम त्यांच्याजवळ जमा करणार आहे व जसे ते तास पूर्ण होतील तेवढी वेळ पूर्ण होईल तसे आता या जिल्ह्यामध्ये डायरेक्ट पैसे सोडण्यात येणार आहे। तर चला अजून कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटपाला सुरुवात होणार आहे त्यांची पण यादी या ठिकाणी आपण बघत आहोत। आता फक्त यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का किंवा तालुक्याचं नाव आहे का ते बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की आपला जिल्हा आहे का नाही। जर तुमचा जिल्हा असेल तर मग तुम्हाला पैसे मिळणार आहेत व अनुदान पण मिळणार आहे, कारण आता पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये तुम्हाला आता मिळतील। मात्र त्यासोबत अनुदानाचे 10,000 रुपये पाहिजे असतील ना, तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण 10,000 रुपयांचं अनुदान मिळवण्यासाठी सरकारने सांगितलेली 2 कामे करून घ्या, कारण काल बऱ्याच शेतकऱ्यांनी ही 2 कामे केली व अक्षरशः त्यांच्या बँक खात्यात अनुदानाचे पण पैसे जमा झाले। मग तुम्ही पण ही 2 कामे करून घ्या, जेणेकरून 10,000 रुपयांचं अनुदान जमा होईल व ही 2 कामे केल्यामुळे अनुदान तर भेटणारच, पण पीएम किसानचा 2,000 रुपयांचा हप्ता पण 100% भेटणार, तो पण सर्वात आधी भेटणार। अन्यथा सरकारने सांगितलेली ही 2 कामे तुम्ही केली नाही तर तुम्हाला पीएम किसानचे पण पैसे भेटणार नाहीत, हे लक्षात घ्या। कारण नवीन कडक नियम आता सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेला आहे। सरकारने आता स्पष्टपणे सांगितलं आहे। मग नेमकी कोणती 2 कामे करावी लागणार आहेत त्याबाबतची माहिती आपण पुढे बघणार आहोत, त्यासाठी फक्त लक्ष देऊ शेवटपर्यंत आता व्हिडिओ बघत चालायचा आहे। तर चला आता त्यापूर्वी पैसे वाटप होणारे पुढचे कोणते जिल्हे आहेत त्यांची यादी बघूयात, त्यानंतर कोणती 2 कामे करावी लागणार आहेत ते जाणून घेऊयात व आता पीएम किसानचा हप्ता नेमका किती तासानंतर मिळणार आहे, आज मिळणार की उद्या मिळणार, उद्या भेटला तर कोणत्या जिल्ह्यात मिळणार व किती वाजून किती मिनिटाला मिळणार त्याच्या सहित तुम्हाला टायमिंग वेळ देखील आता या ठिकाणी दाखवणार आहे। आता फक्त लक्ष देत तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। तर चला आता पुढील यादी आपण बघूयात। तर बघू शकता आता स्पष्टपणे या ठिकाणी माहिती आलेली आहे। तर सरकारच्या माध्यमातून इथे काय सांगण्यात आलेलं आहे तर बघा, सरकारच्या माध्यमातून दुपारी 12 वाजेच्या नंतर पैसे वितरणास पूर्ण सुरुवात केली जाणार आहे। म्हणजेच की 12 वाजल्याच्या नंतर किती वाजता तुमच्या बँक खात्यात अचानक पैसे जमा होतील आता या ठिकाणी सांगितलं आहे की मात्र बघा एकाच दिवसात सर्वांना पैसे भेटणार नाहीत, म्हणजे एका दिवसामध्ये पूर्ण शेतकऱ्यांना पैसे भेटणार नाहीत। टप्प्याटप्प्यामध्ये हे पैसे सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होतील व शेतकऱ्यांना मिळतील असं पण इथे सांगितलं आहे। व आलेल्या माहितीनुसार बघा तुमच्या मनात प्रश्न असेल की हप्ता येणार, पण सर्वात आधी हप्ता कोणत्या जिल्ह्यात येणार आहे, पैसे जमा होणार आहेत, मात्र ते सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यात जमा होणार आहेत त्या जिल्ह्यांची यादी तरी सांगा। तुमच्या मनात असा प्रश्न असेल तर इकडे लक्ष देऊन बघा, आता पीएम किसानचे जे 2,000 रुपये मिळणार आहेत ते सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यांमध्ये मिळणार आहेत, कोणत्या राज्यामध्ये हप्ता वाटप होणार आहे आता त्यांची पण तुम्हाला नावे सांगणार आहे। त्यासाठी फक्त यादी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला बघायचा आहे। त्यापूर्वी महत्त्वाचं म्हणजे सरकारने सांगितलेली 2 कामे आजच पूर्ण करून घ्या किंवा उद्यापर्यंत
उद्यापर्यंत तरी लवकर पूर्ण करून घ्या. 2 दिवसाचाच वेळ राहिलेला आहे. ज्यांनी ही कामे केली नसतील त्यांना मग पैसे भेटणार नाहीत, ज्यांनी केली त्यांना पैसे भेटणार आहेत. जर तुम्ही ही कामे केली नसेल तर अजून 2 दिवस शिल्लक आहेत, त्यासाठी तुम्हाला ही 2 कामे करावी लागणार आहेत. जर ही कामे केली नाही तर 2000 रुपये विसरून जा, पीएम किसानचे पैसे तुम्हाला भेटायचे पण नाहीयेत. मग चला नेमकी कोणती 2 कामे करावी लागतील त्याबाबतची आपण माहिती जाणून घेऊया. त्यानंतर 10,000 रुपयांचं अनुदान सरकार देत आहे, त्यामध्ये कोणते जिल्हे आहेत, पात्र शेतकरी कोणते आहेत, ती माहिती आपण पुढे बघणार आहोत. तर चला आता सविस्तर बघूयात. आता फक्त राहिलेला 3 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जे कोणी शेवटपर्यंत आता राहिलेला व्हिडिओ बघतील त्यांचा नक्कीच फायदा होणार आहे. तर चला पाहूयात. तर बघू शकता आता आलेल्या माहितीनुसार सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे माहिती आलेली आहे. इथे सांगितलं आहे की आता तुमच्या मनामधील सर्व प्रश्नांचं उत्तर इथे देण्यात आलेलं आहे. व इकडे बघू शकता एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यांना पीएम किसानचे पैसे मिळतात ना त्या शेतकऱ्यांनी आता लवकरात लवकर ही कामे करून घेणं गरजेचं आहे. त्यातील पहिलं काम करण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याकडे आधार कार्ड असणं गरजेचं आहे. हे आधार कार्ड तर प्रत्येकाकडे असतं. मग आधार कार्डवर नेमकं कोणतं काम करायचं आहे, तर इकडे बघा आधार कार्ड असेल तर आपलं आधार कार्ड मोबाईल नंबरशी आता लिंक करून घ्या. कारण 48 तासाच्या आत आता तुम्हाला हे करून घ्यायचं आहे, कारण 48 तास होताच पैसे वाटपाला सुरुवात होणार आहे. तर इकडे बघा आधार कार्ड मोबाईल नंबरशी बँक खात्याशी लिंक करायचं आहे. जर तुम्ही हे लिंक केलं तर तुम्हाला पैसे लवकर मिळतील. जसा तिकडून हप्ता टाकण्यात येईल तसा 10 ते 15 मिनिटात, जास्तीत जास्त 20 मिनिटात हप्ता हा तुमच्या बँक खात्यात जमा होईल. तुम्हाला जास्त प्रतीक्षा करत बसण्याची गरज पडणार नाही. आता हे झालं पहिलं काम. आता एवढंच नाही तर अजून एक काम करावं लागणार आहे. दुसरं काम म्हणजे ते काम एवढं महत्त्वाचं आहे, जर ते केलं नाही तर तुमचं नाव पीएम किसानच्या यादीतून काढण्यात येईल व तुम्हाला कधीच पीएम किसानचे पैसे भेटायचे नाहीत. मग 21वा हप्ता नाही भेटायचा, 22वा पण नाही, 23वा पण नाही, 24वा पण नाही. असे हप्ते तुम्हाला जे भेटणार आहेत ते भेटायचे सुद्धा नाही. त्यामुळे आता इकडे लक्ष देऊन तुम्हाला व्हिडिओ बघावा लागणार आहे, जेणेकरून तुम्हाला पण समजेल की आपल्या बँक खात्यामध्ये नेमके पैसे कधीपर्यंत जमा होणार. तर या ठिकाणी बघा आलेल्या माहितीनुसार आता पुढचं काम करायचं आहे ई-केवायसी. बघा आता हे ई-केवायसीचं काम तुम्हाला करावं लागणार आहे. ई-केवायसी जर तुम्ही केली नाही तर मग तुमचे पैसे अडकले म्हणून समजा, पैसे भेटण्यास अडचण येऊ शकते. त्यामुळे आता प्रत्येक शेतकऱ्यांनी जेवढं होईल तेवढं ई-केवायसी करून घ्या. जर ई-केवायसी केली तर 10,000 रुपयांचं अनुदान तर भेटणारच, मात्र पीएम किसान लाभार्थी योजनेच्या यादीमध्ये तुमचं नाव येईल व तुम्हाला पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये ती पण रक्कम 100% मिळून जाईल. तुम्हाला कसलीच काळजी शक्यतो चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही, कारण तसा मोठा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून होणार आहे. ही एक सर्वात मोठी खुशखबरी आता राज्यातील शेतकरी बांधवांसाठी सरकारने आणलेली आहे. तर बघा ई-केवायसी करून घ्या, केली नसेल तर करायचीच आहे. तर चला आता पुढची माहिती बघूयात. पैसे आता वाटपाला नेमकी कधी सुरुवात होणार आहे, किती शेतकऱ्यांना कधी पैसे भेटणार आहेत, आता महत्त्वाचं एका मिनिटात तुम्हाला सांगून टाकतो. तर बघा या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार काय सांगितलं आहे. आता आलेल्या माहितीनुसार राज्यांमध्ये 21वा हप्ता मिळाला आहे, कारण की काही राज्यांमध्ये 21वा हप्ता वाटप पण झालेला आहे. पुढचा क्रमांक आता महाराष्ट्र राज्याचा. इथे पुढे सांगितलं आहे की काही राज्यांमध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे पूर आणि भूस्खलन तातडीची मदत म्हणून 21वा हप्ता वेळेआधीच जमा करण्यात आला आहे. पंजाब, हरियाणा, त्यानंतर हिमाचल प्रदेश, त्यानंतर जम्मू काश्मीर या ठिकाणी पूर्ण पैसे सरकारने वाटप केले आहेत. म्हणजेच की आता पंजाब दुसरं राज्य आहे, हरियाणा तिसरं राज्य आहे, हिमाचल प्रदेश त्यानंतरचं राज्य जम्मू आणि त्यानंतर काश्मीर या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे पैसे आता टाकण्यात आलेले आहेत. प्रति शेतकरी 2,000 रुपये या राज्यामध्ये सरकारने दिलेले आहेत. आलेल्या माहितीनुसार टोटल पैसे शेतकऱ्यांनी या 3 ते 4 राज्यात टाकले असल्यामुळे आता या ठिकाणचा प्रश्न मिटलेला आहे. आता पैसे जमा होणारं पुढचं राज्य आहे ते म्हणजे महाराष्ट्र राज्य. तर इकडे बघा आता पैसे वाटप होणार आहेत ते म्हणजे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना. तर चला यामध्ये आता पैसे एक सोबतच सर्वांना मिळणार की आधी काही जिल्ह्यामध्ये मिळणार आहेत, आता त्याबाबतचं सांगतो. व जिल्ह्यांमध्ये मिळणार तर सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यात मिळणार ती माहिती पण आपण बघूयात. तर इकडे बघा आता आलेल्या माहितीनुसार महत्त्वाची बातमी या ठिकाणी आलेली आहे. इथे सांगितलं आहे की राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आता मोठ्या प्रमाणात हप्ता वाटप केला. तसेच आलेल्या माहितीनुसार आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 19 नोव्हेंबर 2025 या रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये आपल्याला बघायला मिळत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करायची नाही. 19 नोव्हेंबर 2025 पूर्ण पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती देण्याचा निर्णय सरकारने आता घेऊन टाकलेला आहे. त्यामुळे काळजी करू नका. आलेल्या माहितीनुसार नमूद
केलेल्या राज्यांव्यतिरिक्त देशातील उर्वरित सर्व राज्यांमध्ये, ज्यात महाराष्ट्रासह इतर सर्व राज्य आहेत, केंद्रशासित प्रदेशांमध्ये समावेश आहे, पात्र शेतकऱ्यांसाठी 21वा हप्ता 19 नोव्हेंबर 2025 रोजी जारी केला जाईल अशी माहिती मिळत आहे। आता हा हप्ता सुमारे 9 कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची अपेक्षा आहे असं देखील सरकारच्या माध्यमातून सांगितलं आहे। त्यामुळे कोणत्या शेतकऱ्यांना काळजी करण्याची, चिंता करण्याची गरज पडणार नाही। टोटल पैसे आता 19 नोव्हेंबर 2025 दुपारी 2 वाजता जमा होणार आहेत। ही एक सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे। दुपारी 2 वाजता किंवा 3 वाजता पूर्ण पैसे येऊन जातील। तर शेतकरी मित्रांनो, अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राइब करा, नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्की टाका। भेटूयात येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये। तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा, इतर शेतकऱ्यांना पण हा व्हिडिओ नक्की पाठवा, त्यांचा पण फायदा होईल, त्यांना पण माहिती समजून जाईल। धन्यवाद।